मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी वाटाण्याची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या अगोदर तुम्ही अशी वाटाण्याची भाजी कधीच खाल्ली नसेल। या भाजीच्या पुढे तुम्हाला पनीरची भाजी, छोल्याची भाजी देखील फिक्की वाटेल, एवढी भारी बनून तयार होते आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते। बनवायला अगदी सोपे आहे, झटपट बनून तयार होते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात। तर सगळ्यात अगोदर आपण इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं। आता याच्यामध्ये आपल्याला एक छानसं वाटण तयार करायचं आहे, ज्याच्यासाठी आपण अर्धा इंच अद्रक, 8-10 लसणाच्या पाकळ्या, मध्यम आकाराचे 2 कांदे, मध्यम आकाराचे 2 टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण इथे छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। आता लगेचच गॅसवर कढाई ठेवून घ्यायची आणि कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की लगेचच आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घ्यायचे, जे खडे मसाले असतात ते, ज्याच्यामध्ये 1 तमालपत्र, छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 2-3 काळे मिरे, थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी घालून छान फोडणी दिली। आता ही फोडणी छान मस्त फुलली, लगेच फोडणी फुलली की लगेचच आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण घालून घ्यायचं। आता छान 4-5 मिनिट आपल्याला हे वाटण तेलामध्ये मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे। जोपर्यंत छान तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत इथं लो टू मिडियम गॅसवर हे वाटण तेलामध्ये मस्त फ्राय करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता 5 मिनिट तुम्ही वाटण या पद्धतीने छान फ्राय करून घेतलं तर लगेचच तेल सेपरेट व्हायला सुरुवात होते। बस इथपर्यंतच आपल्याला हे वाटण तेलात फ्राय करून घ्यायचं होतं। आता याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले ॲड करणार आहोत। जे मसाले नॉर्मल आपण यूज करतो तेच मसाले इथं घालून घ्यायचे, जसं की लाल तिखट वगैरे। तर इथं तिखट घालायच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। या बेसन पिठाने भाजीला टेस्ट खूप भारी येते आणि जी आपली भाजीची गिरवी आहे ती खूप भारी मस्त छान तयार होते आणि जी भाजीची टेस्ट आहे बिलकुल धाब्यासारखी येते। आता इथं चवीनुसार मीठ, लाल तिखट, मोठा 1 चमचा धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि परत लाल तिखट। आता यातलं तिखटवालं लाल तिखट वापरलेलं आहे आणि थोडंसं जे आहे ते काश्मीरी कलरचं लाल तिखट वापरलेलं आहे आणि काहीतरी चिमूटभर हळद घालून घेतलेली आहे। आता हे सर्व मसाले छान पेस्टसोबत मिक्स करून घेतले आणि इथं पाणी घालून घेतलं। तर छान सोमक केलेलं पाणी इथं घालून घेतलेलं आहे। तर जे वाटाणे आहेत ना माझे, ते छान फ्रेश वाटाणे आहेत। तर मी डायरेक्ट इथं वाटाणे घालून घेत आहे आणि हे वाटाणे मी छान 5 मिनिट पाण्यात वाफलून घेऊन साईडला ठेवून दिलेले होते। आता तुम्ही डायरेक्ट असेही वाटाणे घालू शकता किंवा वाफलून किंवा फ्राय करून घालू शकता। आता हे वाटाणे मी छान 5 मिनिट अगोदर पाण्यात शिजून घेतलेले होते आणि ते वाटाणे इथं या गिरवीमध्ये घालून घेतले। आता वाटाणे घातल्यानंतर छान 5 मिनिट भाजी शिजून घ्यायची आणि 5 मिनिटानंतर पूर्ण गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर छान अनेक 5 मिनिट ही भाजी ठेवून घ्यायची। अशा पद्धतीने 10 मिनिटात इथं ही भाजी बनवून तयार होते। खायलाही तेवढीच भारी लागते आणि बनवायला तर तुम्ही पाहिलंच आहे की किती सोपे आहे। बऱ्याचदा आपण वाटाण्याचा भात, वाटाणे फ्राय वगैरे करतो, पण या पद्धतीने जर तुम्ही वाटाण्याची भाजी तुमच्या घरी बनवली ना
तर घरचे पार बोट चाटून चाटून भाजी संपवून टाकतात आणि मुलांना देखील ही भाजी खूप आवडते आणि छोलेच्या आणि पनीरच्या भाजीपेक्षाही ही भाजी खायला खूप भारी आणि टेस्टी लागते. आता वरतून मी थोडीशी कोथिंबीर भुरभुरून देत आहे आणि गरमागरम ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. आणि वरतून या भाजीत तूप किंवा बटर आवर्जून घाला, त्याने भाजीला टेस्ट आणखीनच भारी येते. चला मग माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर तर नक्कीच करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा. धन्यवाद.